तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही नुकताच आता ॲग्रिकल्चरच्या डिग्रीमध्ये आला आहात, सगळ्यांचे कॉलेज वगैरे सगळं सगळं चालू झालेलं आहे आणि न्यू हार्ट ब्रेकिंग एक तुम्हाला नोटिफिकेशन पडली की आपला ॲग्रिकल्चरचा जो सिलेबस आहे 6 डीन कमिटीच्या अंडर चेंज झालेला आहे आणि हा शॉक म्हणजे जास्त करून अशा विद्यार्थ्यांना बसलात ज्यांचे विषय बॅक आहे आणि जे वायडी आहे, अशा विद्यार्थ्यांना हा जास्त शॉक बसला. कारण मित्रांनो, बरेचसे असे विद्यार्थी आहे प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेजचे, काही जण वायडी आहे, काहींचे विषय बॅक आहे आणि अचानक सगळं सिलेबस चेंज झाला. तर या व्हिडिओमध्ये हे डिटेल मार्गदर्शन घेणार आहोत की तुम्हाला कोणत्या सेमिस्टरच्या कोणत्या पॅटर्नच्या हिशोबाने पेपर देणं आहे. तर मित्रांनो, पहिले तर आपण या कोर्स बद्दल समजून घेऊया. जे नवीन पॅटर्न तुम्हाला आलेला आहे, यामध्ये मित्रांनो जे काही तुमचे फंडामेंटल विषय होते ते आता तुमचे 1+1 चे नसून तर 2+1 चे करण्यात आलेले आहे. काही त्यात नवीन कोर्स ऍड करण्यात आलेले आहे आणि काही रिमिडियल कोर्स होते जे की गरजेचे नव्हते एवढे, ते काढून सुद्धा टाकण्यात आलेले. फार चांगला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला. 6 डीन कमिटीच्या अंडर यांचा मोटो एकच होता की ज्याप्रमाणे आपण थेरॉटिकल नॉलेज घेत आहोत त्याचप्रमाणे प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा विद्यार्थ्यांनी घ्यावं, या हेतूने हा तुमचा जो पॅटर्न आहे तो डिझाईन केलेला आपल्याला लक्षात येतो. यामध्ये बरेचसे कोर्स या ठिकाणी वाढवण्यात आलेले, काही कमी सुद्धा करण्यात आलेले आहे. बऱ्याचशा डिपार्टमेंटचे कोर्स जसं की ASDS चे कोर्स तुमचे कमी करून टाकले, एंटोमॉलॉजीचे कोर्स तुमचे कमी केले, ॲग्रोनॉमीचे कोर्स तुमचे वाढवलेत. असं वेगवेगळे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. महत्वाचं ह्यामध्ये की आता जे विद्यार्थ्यांचे विषय बॅक आहे, तिसऱ्या सत्रातले आणि 5व्या सत्रातले काही विद्यार्थी आहेत, त्यांचे यामध्ये तुम्हाला कोणतं पॅटर्न फॉलो करणं आहे. तर मित्रांनो, घाबरून जायचं काहीही कारण नाही आहे. आपण बऱ्याच जणांसोबत, शिक्षक लोकांसोबत डिस्कशन करून यामध्ये माहिती मिळवली आहे की तुम्हाला जे तुमचे पेपर्स आहे, जे तुमचे एंड सेमिस्टरचे पेपर्स आहे, जे तुमचे विषय बॅक आहे ते जुन्या पॅटर्न नुसारच देणं आहे. यामध्ये नवीन तुम्हाला काहीही ऍड होणार नाही. हा जो कोर्स डिझाईन झालेला आहे, नवीन पॅटर्न डिझाईन झालेला आहे, तो 2024-25 च्या बॅच साठीच हा इथून पुढे लागू होणार आहे. इथून मागच्या विद्यार्थ्यांना हा लागू होणार नाही. तर यामध्ये 2 पॅटर्न करण्यात आले मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 2 पॅटर्न नुसार पेपर येईल. जे आता सध्या सडन फर्स्ट इयरला विद्यार्थी आहे त्यांना न्यू पॅटर्न नुसार क्वेश्चन पेपर येतील आणि जे तुम्ही जुने होता ज्यांचे विषय बॅक आहे त्यांना ओल्ड पॅटर्न नुसार सिलेबस येईल, त्यांचे ओल्ड पॅटर्न नुसार क्वेश्चन पेपर येतील. तर हे सगळं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन गोष्टींचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.